संमेलनासाठी एकत्र आलो आहोत ते आमचे काकाश्री, ज्यांना आम्ही आदराने दादा असं म्हणतो. ते आदरणीय सुरेंद्रसिंग जाधव सर व समोर उपस्थित सर्वच नातेवाईक, मित्रमंडळी, बंधू भगिनी, सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे आमच्या जाधव परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो आणि आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद देखील देतो. आपण सर्वजण जाणतो की जिथे प्रारंभ असतो तिथे शेवट देखील हा ठरलेला असतो. मग तो प्रारंभ हा जीवन प्रवासाचा असो, एखाद्या कार्याचा असो, अथवा आपण स्वीकारलेल्या सेवेच्या व्रताचा असो. आयुष्यात ती एक संध्याकाळ येते की त्या संध्याकाळी आपली इच्छा असो वा नसो आपल्याला त्या दिवशी स्वीकारलेल्या सेवेच्या व्रतास पूर्णविराम हा द्यावाच लागतो. आणि हा तोच क्षण असतो जेव्हा आपण केलेल्या अखंड सेवेचे, कार्याचे सेवालोकन आपल्या नजरेसमोर उभे टाकते आणि आपल्या मनामध्ये संमिश्र अशा भावना तयार होतात. अशाच भावना आज आपल्या सर्वांच्या देखील असतील. असो, दादांबद्दल बोलायचं झालं तर करून जावे बरेच काही, निघून येथून जाताना गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटी घेताना. दादा म्हणजे वरील ओळींप्रमाणेच आपले आयुष्य जगणारे असे एक संघर्षशील, आदर्श, मार्गदर्शक व्यक्तिमत्व. दादांच्या एकूण व्यक्तिमत्वातील अनेक गुणांबद्दल नंतरून देखील काही जे वक्ते असतील ते त्यांचा परिचय करून देतील किंवा त्यांच्या भावना व्यक्त करतील. पण दादांच्या एकूण अष्टपैलू व्यक्तिमत्वातला मला भावलेला सर्वात महत्वाचा गुण म्हणजे त्यांची एखाद्या कामाबद्दल असलेली तळमळ, जिद्द आणि चिकाटी होय. म्हणजे एखादं काम जर त्यांनी ठरवलं की आपल्याला ते पूर्णत्वास न्यायचंच आहे तर त्यासाठी त्यांची जी तळमळ असते, जिद्द असते, ती चिकाटी असते, ते मी स्वतः त्यांच्या सहवासात अनुभवली. आमच्या जाधव परिवारामध्ये 5 भावंडांपैकी दादा हे सगळ्यात लहान, पण तरी देखील आम्ही सगळेच जण त्यांना आदराने दादा असं म्हणतो. कारण आमच्या कौटुंबिक परिवारामध्ये ज्या काही कार्यक्रमात असतील किंवा काही समस्या असतील तर त्यामध्ये त्यांची भूमिका ही नेहमी मोठ्याचीच असते. आमच्या एकंदरीत शैक्षणिक प्रवासाच्या अनेक टप्प्यांमध्ये जसं काही 10वी नंतर ज्यावेळेस आम्ही BSc ॲग्रीला ॲडमिशनसाठी जात होतो त्यावेळेस आमचं एक सायमल्टेनियसली 11वी सायन्स देखील ॲडमिशन घेतलेलं होतं. त्या एका टप्प्यामध्ये त्यासोबत 12वी नंतर देखील प्लेन BSc करावं किंवा BSc ॲग्री करावं आणि त्यानंतर देखील MSc किंवा BEdच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी आम्ही आमच्या त्या शैक्षणिक प्रवासात कन्फ्यूज असायचो त्यावेळी आम्हाला इथून पुढची आपली दिशा नक्की काय असायला हवी त्याबद्दल योग्य आणि अनमोल असं मार्गदर्शन त्यांनी आम्हाला केलेले. त्यासोबतच दादांचा काही सेवा जी आहे ती नांदगाव तालुक्यात देखील झालेली आणि मी सुद्धा नांदगाव महाविद्यालयामध्ये कार्यरत असल्याने दादांचे जे सहकारी असतील किंवा काही पालक असतील ज्यावेळेस ते तिथं मला येऊन भेटतात आणि जेव्हा त्यांची ओळख होते की मी खायद्याचं आहे आणि खायद्याचं म्हटलं की सरांचं तर काय तर पुतण्या नाही, मग त्यावेळेस ते मला त्या दादांच्या कामावरील निष्ठेचा, प्रामाणिकपणाचा किंवा त्यांची जी त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांप्रती असलेली जी तळमळ याचा आवर्जून उल्लेख करतात आणि नकळतपणे मग आम्हालाही एक दडपण येतं की नाही आपल्याला देखील तो वारसा पुढे न्यायचा असेल तर त्याच जबाबदारीने आपलं काम जे असेल ते आपल्याला पार पाडावं लागेल. तर दादांचे अजून एक शिकवण जी आहे ती आम्हाला ती म्हणजे की सुखामध्ये असाल किंवा आनंदात असाल तर आपण जमिनीवर राहायला पाहिजे आणि आपण दुःखात किंवा संकटात जर असू तर त्या संकटांना आपण खंबीरपणे सामना देखील केला पाहिजे. तर हे सगळे त्यांच्या आम्हाला सहवासातून हे सगळे अनुभव मिळाले. तर आज दादा हे जे तर सेवानिवृत्त होत आहेत. ऍक्च्युली निवृत्ती ही नसून ही एक जीवनाची नवी आवृत्ती आपण सर्वांनी समजावी आणि गंगा जशी निवांतपणे तिचं मार्गक्रमण करत राहते आणि म्हणूनच की काय की लोकांना तिचा उपयोग हा होत असतो तसं आपलं सुद्धा कार्य हे जे पहिल्यापासून शेवटपर्यंत आपण असंच पुढे नेत राहावं आणि आपल्या मार्गदर्शनातून मनोबल हे तर प्रबळ होतच पण त्यासोबत प्रगतीचा मार्ग देखील सुकर हा होत असतो
आणि असंच मार्गदर्शन यापुढे देखील तुमचं आम्हाला मिळत राहील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि इथून पुढच्या आयुष्यासाठी आपला शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.